नमस्कार मंडळी, मी सपना. फेस्टिव्ह सिरीजच्या आजच्या तिसऱ्या भागात आणि दिवाळी स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत. या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भडक रंगाची सहावार साडी कशा पद्धतीने स्टाईल केली, म्हणजे ती पाहणाऱ्याच्या अगदी डोळ्यात आल्यासारखी नाही वाटत, अंगावर आल्यासारखी नाही वाटत, तुम्हालाही ऑकवर्ड नाही होत आणि तरीही लुक एलिगंट आणि क्लासी दिसेल, फेस्टिव्ह सुद्धा वाटेल. यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नऊवार साडी कशी ड्रेप करायची नेहमीप्रमाणे, पण यावेळी आपण पाहिलं देवसेना ड्रेप. तर आय होप तुम्ही लोकांनी हे दोन्ही व्हिडिओज पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडलेही असतील. आणि आता आजचा दिवाळी स्पेशल व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तुम्हाला माहिती आहे दिवाळीमध्ये प्रत्येक दिवाळीला मी टोटल 3 लुक्स रिक्रिएट करते. एक असतो लक्ष्मीपूजनाचा, दुसरा असतो पाडव्याचा आणि तिसरा असतो भाऊबीजेचा. जे लोक माझ्या चॅनलवर बऱ्याच आधीपासून आहेत त्यांना ऑलरेडी माहिती असेल, पण जे लोक नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी क्विक रेफरन्स म्हणून पुन्हा एकदा सांगितलं. तर त्यातला एक जो लुक असतो तो मी भारतातले जे फेमस फॅशन डिझायनर आहेत त्यांचा एक डिझायनर लुक मी माझ्या पद्धतीने रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करत असते. तर त्यात पहिल्या वर्षी मी तुम्हाला दाखवलं सब्यसाचीचा हा ब्लाऊज, जो त्यांचा एक फेमस ब्लाऊज आहे. आय थिंक दॅट्स हिज सिग्नेचर स्टाईल. तर ती मी माझ्या चॅनलवरती माझ्या पद्धतीने रिक्रिएट करून तुम्हाला दाखवली होती. आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं वेडिंग कलेक्शन, सब्यसाचीचंच वेडिंग कलेक्शन, त्याच्यातली ही फेमस वेडिंग वेअर साडी, तर ती मी माझ्या पद्धतीने तुम्हाला रिक्रिएट करून दाखवली. आणि आता आजच्याही व्हिडिओमध्ये भारतातल्या एका फेमस फॅशन डिझायनरचा एक डिझायनर लुक मी तुम्हाला रिक्रिएट करून दाखवणार आहे. तर यावेळी जेव्हा मी विचार करत होते की आता यावर्षी कुठल्या डिझायनर लुक रिक्रिएट करून दाखवावा, काय करावं यावर्षी, तर मला सगळ्यात पहिली गोष्ट डोक्यात होती आणि ती म्हणजे काहीतरी मराठी करायचं. आपलं मराठमोळं चॅनल आहे त्यामुळे मराठी ऑडियन्सला अगदी क्लिक होईल आणि सगळ्यांनाच आवडेल असा काहीतरी एक फ्रेश लुक करायचा आहे. तर त्या उद्देशानं मी सर्च सुरू केला. दुसरा क्रायटेरिया होता आणि तो म्हणजे लुक लो बजेट असला पाहिजे, सगळ्यांना करता आला पाहिजे, शिवाय तुमच्याकडे ऑलरेडी असलेल्या वस्तू वापरून तयार करता येऊ शकला तर अजूनच छान. तिसरा क्रायटेरिया होता की तुमच्यातले बरेच लोक मला म्हणतात की तुमच्याकडे शिवणाचं मशीन आहे, तुम्हाला शिवणाचं काम येतं, पण प्रत्येकाकडे शिवणाचं मशीन असतंच असं नाही आणि त्यांना शिवणाचे स्किल्स असतातच असे नाही. तर त्याच्यामुळे असा काहीतरी एक लुक तयार करा की ज्याच्यामध्ये शिवणाचं खूप काही काम नसावं. आणि यातला चौथा क्रायटेरिया म्हणजे तुमच्यातलं जे यंग क्राऊड आहे, जेनझीज, तर तुम्हालाही हा लुक आवडेल अशी मी अपेक्षा करते. अगदी फ्रेश, ब्रँड न्यू आणि अगदी डिफरंट असा लुक आहे, त्यामुळे तुमच्यातल्या जास्तीत जास्त लोकांना तो आवडावा अशा हेतूने मी तो तयार करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा त्याचं सिलेक्शन करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर जेव्हा मी सुरू केला सर्च वेगवेगळ्या डिझायनर्सचा, की त्यांचं वेगवेगळं कलेक्शन शोधण्याचा प्रयत्न केला की कुणाकुणाचं काय काय असं डिझाईन आहे की जे या 4 क्रायटेरियामध्ये फिट होतं आहे, तुमच्यापैकी जास्तीत जास्त लोकांना ते आवडेल. तर मी ते शोध सुरू केला आणि शोध सुरू केल्यानंतर माझा शोध संपला. तो गॉडेस ऑफ ग्रेट थिंग्स अंजू मोदी यांच्या लॅक्मे फॅशन वीक 2022 या कलेक्शनजवळ येऊन. लेजंडरी डिझायनर अंजू मोदी हे नाव आपल्यासाठी काही नवीन नाही, पण तुमच्यापैकी जी मंडळी फॅशन क्षेत्राशी फार संबंधित नाही त्यांच्यासाठी एक क्विक रेफरन्स म्हणून सांगते की अंजू मोदी या भारतीय कॉस्ट्यूम डिझायनर आहेत, ज्यांनी बाजीराव मस्तानी, रामलीला या दोन्ही सिनेमांचे कॉस्ट्यूम डिझाईन्स केले होते. आणि त्यातल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी त्यांना त्या वर्षीचं फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळालं होतं फॉर बेस्ट कॉस्ट्यूम डिझायनर. फॅशन क्षेत्रामध्ये अंजू मोदी हे नाव फार मानाने घेतलं जातं. त्यांचं काम आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फॅशन क्षेत्रामधलं फार इन्क्रेडिबल आहे. तर अशा फेमस अशा अंजू मोदी यांच्या 2022च्या लॅक्मे फॅशन वीकमधल्या शो स्टॉपर आउटफिटला आज आपण रिक्रिएट करणार आहोत. आणि जो आउटफिट आहे हा. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे यावर्षीच्या दिवाळीला मला मराठमोळं काहीतरी करण्याची इच्छा होती आणि अंजू मोदी यांचा 2022चा लॅक्मे फॅशन वीक जे कलेक्शन होतं तर त्याची थीमच मराठी कल्चर ही होती. त्यामुळे हा जो लुक मी पर्टिक्युलर सिलेक्ट केला हा शो स्टॉपर आउटफिट तर आहेच आहे, पण मला असं वाटतं की ह्या लुकला आपण मॉडर्न डे पेशवाई लुक म्हणून सुद्धा बघू शकतो. याचे टोटल 4 पार्ट आहेत रिक्रिएट करायचे आपल्याला. तर पहिला जो पार्ट आहे ते आहे जॅकेट, दुसरा आहे या जॅकेट खालचं ब्रालेट, तिसरं आहे धोती पॅन्ट आणि चौथा आहे त्याच्यावरची ओढणी. तर हे 4 पार्ट आपण स्टेप बाय स्टेप मी कसे रिक्रिएट केले ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी सोबत ज्वेलरी आणि हेअरस्टाईल हे सगळं सुद्धा शेअर करणार आहे. अगेन स्टेप बाय स्टेप, 1 by 1. तर सगळ्यात पहिले सुरुवात करूयात जॅकेट मी कसं बनवायला घेतलं त्यापासून. सध्या अमेरिकेत सगळीकडे हॅलोवीन फेस्टिवलचं वातावरण आहे.
या फेस्टिवलमध्ये मोस्टली लहान मुलं आणि मोठे सुद्धा त्यांचं फेवरेट कार्टून कॅरेक्टर किंवा मूवी कॅरेक्टर तर त्या कॅरेक्टरसारखं ड्रेसअप करतात आणि घरोघरी जाऊन चॉकलेट्स गोळा करतात. त्यातच एका हॅलोवीन कॉस्ट्युमच्या शॉपमध्ये मला हे एक जॅकेट सापडलं. काउगर्ल कॉस्ट्युम्स बनवण्यासाठी इथे असे जॅकेट्स वापरले जातात. तर हे जॅकेट मी विकत घेतलं आणि आता ते मी वापरणार आहे माझ्या दिवाळीच्या डिझायनर कॉस्ट्युममधला जॅकेट पार्ट म्हणून. या जॅकेटवर समोरच्या बाजूने तुम्ही पाहू शकता असं पॅनल आहे आणि त्या पॅनलवरती असे फ्रिंजेस लावलेले आहेत दोन्ही बाजूने. आणि हे फ्रिंजेसचं डिटेलिंग या जॅकेटच्या मागच्या बाजूने सुद्धा केलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. आपल्या दिवाळीच्या डिझायनर आउटफिटमध्ये आपल्याला या फ्रिंजेसची गरज नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे फ्रिंजेस या प्रकारे असे कात्रीने कट करून घ्यायचे आहेत. अगदी केअरफुली काळजीपूर्वक आपल्याला या जॅकेटला धक्का न लागू देता हे फ्रिंजेस या प्रकारे असे जॅकेटपासून वेगळे करून घ्यायचे आहेत. या प्रकारे असं 1 बाय 1 एका बाजूचं झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे फ्रिंजेस आपण कट करून घेऊ. आणि या प्रकारे तुम्ही पाहू शकता या जॅकेटच्या समोरच्या बाजूचे सगळे फ्रिंजेस आपण कट करून या जॅकेटपासून वेगळे केले आहेत. आणि पुढच्या बाजूचं झाल्यानंतर आता मागच्या बाजूचे सुद्धा फ्रिंजेस आपण कट करूयात. आणि आता या प्रकारे मागून पुढून आपले फ्रिंजेस सगळे कट करून झाल्यानंतर आपलं जॅकेट आता असं दिसतंय. तर आपलं हे फ्रिंजेस कट करून जॅकेट तयार आहे. या जॅकेटवरती आता आपल्याला एम्बेलिशमेंट एम्ब्रॉयडरी असं काहीतरी करायचं आहे, कारण आपला जो मेन आउटफिट आहे डिझायनर आउटफिट त्याच्या जॅकेटवरती छान एम्ब्रॉयडरी आणि एम्बेलिशमेंटचं काम आहे. तर आपल्याला त्याच्या क्लोज बाय जाणार असं काहीतरी करायचं आहे या जॅकेटवर. तर एम्ब्रॉयडरी करायचा विचार केला तर तो जास्त एक्सपेन्सिव्ह होईल. वी हॅव टू थिंक अबाउट द कॉस्ट ऑल्सो. तर त्याच्यामुळे मी काय केलं की माझ्याकडे हा एक एम्ब्रॉयड्रेड पॅच होता. हा जो आहे तो ॲक्च्युली एका ड्रेसचा योक आहे जो असा गळ्याभोवती जातो. एका पंजाबी कुर्ता त्याच्यावरती तुम्ही ॲडिशनल असं वरतून लावू शकता आणि त्याला एक एकदम एक्सपेन्सिव्ह लुक येतो. तर माझ्या एका स्विंग प्रोजेक्टसाठी मी आणला होता, तो वापरण्यात नाही आला त्याच्यामुळे माझ्याकडे तसाच पडून होता. तर तो आता मी या जॅकेटसाठी वापरणार आहे. सो लेट मी शो यू हाऊ आय एम प्लॅनिंग टू डू दिस. हा असा पॅच आहे, तर याला मी कट करणार आहे. इथून सेंटरमधून असं आपण याला सरळ कट करणार आहोत, ज्याचे 2 पार्ट होतील. आणि ते कट केल्यानंतर कसं दिसणार आहे ते असं दिसेल. एक साईड ही असेल आणि एक साईड ही असेल. तर या साईडला आपण हा गळा जो आहे जॅकेटचा आणि हा योकचा नेक आपण याला ओव्हरलॅप करू असं, अँड इट विल गो ऑन टॉप ऑफ इच अदर लाईक दिस. ओके, हा एक पार्ट झाला आणि हा जो खालचा पार्ट आहे इट विल गो लाईक दिस. ओके, पण आता हे तुम्ही बघू शकता या योकची लेंथ खूप जास्त आहे. आपण इथून सुरू केलं आणि इथपर्यंत, तर खाली हा एवढा पॅच जो आहे तो वाया जातोय. आणि तुम्ही ते डिझायनर आउटफिटमध्ये पण बघाल की हा पूर्ण जॅकेटच्या फ्रंटवरती एवढी जास्त एम्ब्रॉयडरी नाही आहे, आपल्याला एवढ्या लेंथची गरज नाही आहे. तर मी काय करणार आहे की हा एवढा जो पार्ट आहे इथून खाली, हा मी इथून कट करून घेणार आहे, सेपरेट करून घेणार आहे. ह्याच्या खाली हे एक असं नेट फॅब्रिक आहे, अगदी पातळ आहे ब्लॅक कलरचं, आणि त्याच्यावरती हे एम्ब्रॉयडर्ड पॅचचं काम केलेलं आहे. हे थ्रेड वर्क आहे ॲक्च्युली. तर ह्याला आपल्याला नेटला कट करत करत जायचं आहे. तर आता आपल्याकडे हा योकचा एवढा पार्ट उरला आहे आणि त्याला आपल्याला सेंटरमधनं कट करायचं आहे. ऑलराईट, सो आता हे 2 पीसेस आपल्याकडे तयार आहेत, ॲक्च्युली 3. याचं काय करायचं ते मी नंतर दाखवते. आणि ह्यांना आता आपल्याला जॅकेटवरती चिटकवायचं आहे. चिटकवायचं कसं ते पण दाखवते. तर चिटकवण्यासाठी मी हे फॅब्रिक फ्युजिंग टेप वापरते इथे. ही एक आयरन अधेसिव्ह टेप आहे. या एका पॅकमध्ये वेगवेगळ्या साईजच्या अशा 4 टेप मिळतात. यातली मी एक छोट्या साईजची टेप वापरते आहे. आणि आता या टेपचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊ. असे या टेपचे छोटे छोटे पीसेस करून घेतले मी. यानंतर आता आपण जॅकेटकडे जाऊ. जॅकेटच्या फ्रंट हाफवरती आपण कट केलेले योकचा हाफ भाग मी मगाशी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने असा प्लेस केला. आणि प्लेस केलेल्या त्या एम्ब्रॉयडर्ड पॅच खाली आपण मगाशी कट केलेले टेपचे छोटे छोटे तुकडे आपण या प्रकारे असे प्लेस करत जाऊ. टेपचे हे छोटे छोटे तुकडे आपल्याला या संपूर्ण एम्ब्रॉयडर्ड पॅच खाली व्यवस्थित प्लेस करायचे आहेत, म्हणजे कुठलाही एम्ब्रॉयडरीचा भाग सुटा नाही राहणार. या प्रकारे असा एम्ब्रॉयडरीच्या खालचा संपूर्ण भाग आपल्याला आयरन अधेसिव्ह टेपने कव्हर करायचा आहे. आणि आता आपल्याला करायची आहे इस्त्री. पण तुम्ही ही एम्ब्रॉयडरी वरतून पाहाल तर तुम्हाला इथे टिकल्यांचं काम दिसेल, काही जरी वर्कसुद्धा आहे. त्यामुळे त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही इस्त्री फिरवली तर हे पॅच खराब होणार, डॅमेज होणार. त्यामुळे आपल्याला याच्यावरती आधी टाकायला लागेल एक कॉटनचा कपडा. आणि आता यावर आपण करूयात इस्त्री. सेम प्रोसिजर मी जॅकेटच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा रिपीट करून घेतली आणि त्यावर आता इस्त्री फिरवते, म्हणजे दोन्ही बाजूचा रिझल्ट मला तुम्हाला एकत्रच दाखवता येईल.
छान 1 ते 1.5 मिनिट सगळ्या बाजूंनी आपण या पॅचवरती इस्त्री फिरवून घेणार आहोत. सगळ्या बाजूंनी इस्त्री फिरवून घेतली म्हणजे हा जो एम्ब्रॉयडर्ड पॅच आहे त्याच्या खालचं जे आपण प्लास्टिकचे छोटे छोटे तुकडे टाकलेत ते वितळले जातील आणि वितळल्यानंतर हा एम्ब्रॉयडर्ड पॅच आपल्या जॅकेटला छान चिटकेल. आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुम्ही पाहू शकता की हा पॅच सगळ्या बाजूंनी किती छान या जॅकेटला चिकटला गेला आहे. ते अगदी कॉर्नरला एजेसवरती सुद्धा हे छान चिकटलं गेलं आहे. तर अशा प्रकारे या जॅकेटची समोरची बाजू बनून तयार आहे. ऑफकोर्स डिझायनर आउटफिटमधल्या जॅकेटसारखं डिट्टो नाही झालंय, बट क्लोज बाय करण्याचा मी प्रयत्न केलाय. आणि आता या जॅकेटच्या मागच्या बाजूने काम करूयात. डिझायनर आउटफिटमध्ये मागच्या बाजूने जॅकेटवरती सेंटरवरती एक मोठाच्या मोठा पॅच लावलेला आहे. आपण प्रयत्न करू तशी डिझाईन तयार करण्याचा आपले छोटे छोटे पॅचेस वापरून. आता पुढच्या डिझाईनमधनं हा जो एक छोटा पीस कट करून मी वेगळा केला होता तो मी इथे वापरणार आहे. शिवाय माझ्याकडे हे काही एम्ब्रॉयडर्ड पॅचेस होते मागच्या स्विंग प्रोजेक्ट्समधनं उरलेले, ते पण मी इथे वापरतेय. सेम आपण पुढच्या बाजूने जसं केलं होतं, एम्ब्रॉयडर्ड पॅचेसच्या खाली आपली आयरन ऑन अधेसिव्ह टेप जी आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्या एम्ब्रॉयडरी पॅच खाली ठेवायचे आणि त्यानंतर या एम्ब्रॉयडर्ड पॅचेसवरती कॉटनचा कपडा टाकायचा आणि वरतून इस्त्री फिरवायची. सेम प्रोसेस आपण इथे पण रिपीट करणार आहोत. आणि यानंतर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपलं हे जॅकेट मागून आणि पुढून दोन्ही बाजूने बनून तयार आहे. बाकी हे डिझायनर वाटतंय की नाही मला माहीत नाही, ते तुम्हीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. पण हे मला पहिल्यापेक्षा म्हणजे काऊगर्लचं जे जॅकेट होतं त्यापेक्षा तर निश्चितच बेटर वाटतंय. अँड नाव गोईंग बॅक टू द ओरिजिनल डिझायनर आउटफिट. या संपूर्ण आउटफिटमध्ये DIY करायला लागेल असं हे फक्त एक जॅकेटच होतं. त्यामुळे आता या डिझायनर लुक रिक्रिएशनमधल्या हेअरस्टाईल पार्टकडे वळूयात. ओरिजिनल डिझायनरचा रॅम्पवरचा जो लुक आहे त्यात ॲक्ट्रेसनी बंद केला आहे केसांचा, पण मला या लुकमध्ये तुम्हाला खोपा हेअरस्टाईल आत्ता दाखवायला आवडेल. सर्वात पहिले केसांची अशी एक हाय पोनीटेल करून घ्यायची आहे. त्यानंतर केलेल्या पोनीटेलची एक लांब वेणी घालून घ्यायची आहे. वेणीच्या शेवटी असं एक रबर बँड बांधायचं आणि वेणी सिक्युअर करायची. मोस्टली वेणीचं अगदी सुरुवातीचं पेर आणि शेवटचं पेर खोपा हेअरस्टाईल करताना काहीच कामात येत नाही. कामात येतो तो म्हणजे वेणीचा या दोन्ही पॉईंटच्या मधला भाग. आणि आपण प्रयत्न करू की वेणीचा फक्त हा मधलाच भाग आपल्या खोपा हेअरस्टाईलमध्ये विजिबल होईल. आणि त्यासाठी वेणी अशी उलटी करून आपल्याला चेहऱ्याच्या बाजूला घेऊन यायची आहे. आता डोक्याच्या बाजूला आपण सगळ्यात पहिलं रबर बँड जिथे लावलं होतं, जिथून आपण वेणी घालायला सुरुवात केली होती, त्या पॉईंटपासून 1 पेर अंतरावरती आपल्याला बॉबी पिन वापरून ही वेणी डोक्याशी लॉक करायची आहे. तुम्ही व्हिडिओत पाहताय त्या प्रकारे. या प्रकारे डोक्याच्या दोन्ही बाजूने बॉबी पिन वापरून तुम्ही ही वेणी डोक्याशी पक्की केलीत की आता उरलेली वेणी जेव्हा तुम्ही मागे टाकाल तेव्हा ती अशी दिसणार आहे. आणि आता यानंतर वेणीच्या खालच्या बाजूच्या पेरावरती काम करू. आणि त्यासाठी वेणीचा हा रबर बँडच्या खालचा जो पोर्शन आहे त्याला आपण दुमडून असं आतल्या बाजूला फोल्ड करू. आणि आता फोल्ड केलेल्या या भागाला सुद्धा बॉबी पिन्स लावून लॉक करून देऊ. आणि आता यानंतर बाहेरच्या बाजूने आपला खोपा तयार आहे, पण आतमध्ये ही जी पोकळी दिसती आहे त्यामध्ये आपण वेणीच्या खालचे जे केस मोकळे होते ते भरून असं त्याला भरीव करूयात, म्हणजे मधला भाग पोकळ नाही दिसणार. आणि यासाठी तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे युपिन्सचा वापर करू शकता. यावेळी मला गरज नाही पडली त्यामुळे मी नाही वापरल्या. अँड दॅट्स इट. इतकं सोपं आहे ही खोपा हेअरस्टाईल बनवणं. आणि आता खोपा हेअरस्टाईल नंतर बॅक टू रिक्रिएटिंग द डिझायनर आउटफिट. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या आउटफिटमध्ये टोटल 4 पीसेस आहेत. एक आहे जॅकेट, दुसरं आहे ब्रालेट, तिसरं आहे धोती पॅन्ट आणि चौथं आहे ओढणी. यातलं आपण जॅकेट रिक्रिएट करून झालं आहे ऑलरेडी. आता आपल्याला बनवायची आहे धोती पॅन्ट. तर डिझायनर आउटफिट जो आहे, ओरिजिनल डिझायनर आउटफिट, त्यात ॲक्ट्रेसनी जी पॅन्ट घातली आहे ती शिवलेली नाही आहे, ती रेडी टू वेअर नाही आहे, ती साडीपासून बनवलेली आहे, ड्रेप केलेली आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ऑलरेडी माहिती असेल की साडीपासून धोती पॅन्ट कशी बनवायची, पण आपण असं अज्युम करूयात की हा व्हिडिओ जेनझीसाठी आहे. त्यांना कदाचित माहीत नसेल तर त्यांच्यासाठी म्हणून एक क्विक प्रात्यक्षिक दाखवते की साडीपासून धोती पॅन्ट कशी बनवायची ते. चला. तरी धोती पॅन्ट तयार करण्यासाठी मी ब्लॅक कलरची ही 6 वार साडी इथे वापरतेय. या साडीची अर्धी बाजू पदराकडची माझ्या उजव्या बाजूला आहे आणि उरलेली अर्धी साडी माझ्या डाव्या बाजूला आहे. आणि आता पोटावरती या दोन्ही पॉईंट्सची एक घट्टसर गाठ बांधून घेऊ. आणि गाठ बांधून झाली की आता उजव्या बाजूची जी साडी आहे आपली पदराकडची ती दोन्ही पायांच्या मधून मागच्या बाजूला काढून घेऊ. आणि आता साडीचा खालच्या बाजूचा काठ डाव्या पायावर या प्रकारे सरळ येईल अशा प्रकारे सेट करायचा आणि काठाचा तो पॉईंट कमरेवरती या प्रकारे खोचून द्यायचा. आपण पोटावर सगळ्यात पहिले गाठ मारली होती त्याच्या डाव्या बाजूला. यानंतर आता मागच्या बाजूने साडीचा हा वरच्या बाजूचा जो काठ आहे तो आपल्याला या प्रकारे आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे, कारण डिझायनर लुकमध्ये मागच्या बाजूने काष्टाचा हा काठ दिसत नाहीये. त्यामुळे त्याला मी या प्रकारे असं आतमध्ये दुमडलं आणि मागे कमरेवर या प्रकारे खोचून दिलं. आणि यानंतर आता डाव्या कमरेवर उरलेली साडी मी या प्रकारे अशी हातात एकत्र केली आणि कमरेवरच्या पॉईंट पासून उरलेली सगळी साडी मी या प्रकारे अशी डाव्या कमरेवरती आतमध्ये खोचून दिली. आणि अशा प्रकारे आपली डाव्या पायावरची धोती पॅन्ट बनून तयार आहे. आणि आता डिट्टो ही सेम प्रोसिजर आपण उजव्या बाजूने सुद्धा करणार आहोत.
साडीपासून धोती पॅन्ट बनवताना फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष द्या की साडीचे काठ दोन्ही पायांवरती सरळ समोरून असे विजिबल असले पाहिजेत. त्यामुळे धोती पॅन्टला खरी ग्रेस ॲड होते. फक्त या लुकसाठीच म्हणून नाही, पण एरवीही कधी तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे धोती पॅन्ट नसते मॅचिंग कलरची, तर तेव्हा तुम्ही या प्रकारे अशी साडीपासून धोती पॅन्ट बनवू शकता आणि तुमचा मिक्स अँड मॅच लुक तयार करू शकता. आणि आता धोती पॅन्ट नंतर या आउटफिटमधली तिसरी गोष्ट, आणि ती म्हणजे या डिझायनर जॅकेटच्या आतमधली ही रेड कलरची व्ही नेक ब्रालेट. तर त्यासाठी मी ही सिमिलर व्ही नेक वेल्वेटची ब्रॅलेट ऑर्डर केली US Amazonवरून. आणि याला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की डीप अँड ब्रॉड अशी प्लंगिंग व्ही नेकलाईन आहे. इट्स व्हेरी सिमिलर लुकिंग लाईक द वन इन द डिझायनर आउटफिट. मी म्हटलं तसं मी ही US Amazonवरून ऑर्डर केली आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ही ब्रॅलेट मी आपण तयार केलेल्या डिझायनर जॅकेटच्या आतमधून घातली या प्रकारे. आणि यानंतर आता आपला आउटफिट बनत इथवर आलाय. आपण आत्तापर्यंत या 3 गोष्टी ॲड केल्या आहेत आणि आता वेळ आहे चौथी गोष्ट ॲड करण्याची, जी आहे ओढणी. आणि त्यासाठी माझ्याकडे ही पर्पल कलरची ओढणी ऑलरेडी होती, जी खूप सिमिलर आहे आपल्या ओरिजिनल डिझायनर आउटफिटसारखी. आणि आता या ओढणीला स्टाईल कसं करायचं ते पाहूयात. त्यासाठी ओढणीला मी असं एक्झॅक्ट हाफमध्ये दुहेरी केलं आणि आता हा आलेला सेंटर पॉईंट आपल्याला एक्झॅक्ट मानेवरती ठेवायचा आहे. त्या पॉईंटच्या उजव्या आणि डाव्या बाजूचे पॉईंट खांद्यावर टाकायचे आहेत. आणि आता या दोन्ही पॉईंट्सना सेफ्टी पिन लावून लॉक करायचं. दोन्ही हातांवरती ओढणी या प्रकारे ॲडजस्ट करायची. अँड दॅट्स अबाउट इट. आपला डिझायनर आउटफिट रिक्रिएट करून तयार आहे. या प्रकारे जेव्हा तुम्ही ओढणी स्टाईल करता, पाठीवरचा मागचा जो एम्ब्रॉयडर्ड पॅच आहे तो खूप छान हायलाईट होतो. एक रॉयल टच ॲड होतो आउटफिटमध्ये ओढणीच्या या स्टाईलमुळे. अँड नेक्स्ट इज माय ॲब्सोल्यूट फेवरेट पार्ट, ज्वेलरी. डिझायनर लुकमध्ये ॲक्ट्रेसने अगदी गळ्याशी येईल असा पातळसा चोकर नेकलेस घातला आहे. अँड ट्रस्ट मी, अगदी सिमिलर पातळसा असा एक चोकर नेकलेस माझ्या कलेक्शनमध्ये ऑलरेडी होता. हा माझा एक इतका जुना चोकर नेकलेस आहे की तो घालून साईडने असा थोडासा डॅमेजसुद्धा झाला होता, जो मी या लुकसाठी रिपेअर केला थोडासा साईडने. तुम्ही इथे पाहू शकता. डिझायनर लुकमधल्या चोकरला ग्रीन कलरचा स्टोन आहे, पण माझ्या नेकलेसला मात्र येलो कलरचा स्टोन आहे. बट आय गेस माझ्या लुकसाठी हा येलो कलरचा स्टोनच जास्त मॅच करतोय, इजंट इट? नेकलेस नंतर वेळ होती कानातल्यांची. ओरिजिनल डिझायनर लुकमध्ये ॲक्ट्रेसने झुमके घातलेत, ओव्हरसाईज झुमके. अर्थात माझ्याकडे डिट्टो नव्हतेच, त्यामुळे डिझायनर लुकमधल्या कानातल्यांचा टोन मॅच करत मी हे रस्टिक गोल्ड टोनचे ओव्हरसाईज झुमके कानात घातले. आणि डिझायनर लुकमध्ये घातल्या तशा सिमिलर बुगड्यासुद्धा मी इथे घातल्या. आणि सोबत जोडीला या स्टेटमेंट रिंगसुद्धा पेअर केल्या. यात मोस्टली आपण सगळे कंटेम्पररी दागिने घातलेत. या लुक मागची डिझायनरची कॉन्सेप्ट ही होती की महाराष्ट्रीयन ओरिजिनल जो आपला ट्रेडिशनल लुक असतो त्याला थोडं कॉन्टेम्पराईज केलं आहे आणि सोबत कंटेम्पररी ज्वेलरीसुद्धा पेअर केली आहे. त्यामुळे इतर दागिन्यांप्रमाणे हातातले कडेसुद्धा डिझायनरने कंटेम्पररी असे ओव्हरसाईज कडे इथे पेअर केलेत. पण समहाव मला असं वाटत होतं की या संपूर्ण लुकमध्ये ॲटलिस्ट एक तरी गोष्ट अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीची असली पाहिजे. आणि म्हणूनच मी या लुकमध्ये पेअर करायचे ठरवले हे ठसठशीत अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक शिंदेशाही तोडे. शिंदेशाही तोडे हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक दागिना आहे. मराठी दागिन्यांमधील अत्यंत राजबिंडा आणि ठसठशीत असा एक दागिना म्हणजे शिंदेशाही तोडे. नावाप्रमाणेच हा अलंकार अतिशय शाही आहे. इन जनरल दागिने घडवणे हे अतिशय कौशल्याचे काम असते आणि शिंदेशाही तोडे पाहिल्यानंतर तर तुम्हाला याची खात्रीच पटेल. एखादा इलॅस्टिक बँडसारखा ॲडजस्टेबल असणारा हा एक तोड्यांचा प्रकार आहे की जो हातात घालायला अगदी सोयीस्कर आहे. यातली प्रत्येक पट्टी स्वतंत्ररित्या घडवली जाते आणि मग त्या एका पट्टीला तारेच्या साह्याने एकमेकींशी गुंफण करून अशी ही बांगडीची किंवा कड्याची घडण तयार होते. असा हा नाजूक जडणघडण असलेला परंतु अत्यंत ठसठशीत असा पारंपरिक मराठी दागिना हातात घालता क्षणीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. याची किंमत आणि परचेस डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. नाव गोईंग बॅक टू डिझायनर लुक. डिझायनर लुकमध्ये ॲक्ट्रेसने ब्रॉड कंटेम्पररी असे ओव्हरसाईज कडे घातलेत. त्यामुळे रिक्रिएशन लुकमध्ये मी आपल्या शिंदेशाही तोड्यांसोबत अजून एक पारंपरिक कोयरी तोडेसुद्धा ॲड करायचं ठरवलं. मागे एकदा आपली स्टेटमेंट महाराष्ट्रीयन नथ या विषयावरती मी एक यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ बनवला होता आणि त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आंबा या फळाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत एक अनोखे स्थान आहे. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आंब्याचा रस आणि कैरीचं लोणचं यांच्याशिवाय अपुरीच असेल. फक्त खाद्य संस्कृतीपुरतंच आंब्याचं महत्त्व मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये आणि भारताच्या विविंग टेक्निकमध्ये सुद्धा ही कोयरी प्रिंट सर्रास वापरली जाते. आपल्या महाराष्ट्राची ओळख स्टेटमेंट मराठी नथ ही याच आंब्याच्या आकारावरून प्रेरित आहे.
आणि आता याच आंब्याच्या आकारावरून प्रेरित असलेला दुसरा दागिना आज आपण पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे कोयरी तोडे. आणि नावाप्रमाणेच या कोयरी तोड्यांमध्ये तुम्हाला छोटे छोटे आंब्याच्या आकाराचे मोटिव्स दिसतील. आंब्याच्या आकारापासून प्रेरणा घेऊन कोयरी हा आकारबंध बनतो. आंबा हा आपल्याकडे शुभ मानला जातो, त्यामुळे तो रांगोळीमध्ये, मेहंदी डिझाईनमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. राहिला प्रश्न कोयरी तोड्यामधल्या कोयरी या शब्दाचा, तर आंब्याची कोय या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे कोयरी हा शब्द तयार झाला असावा अशी मान्यता आहे. कोय या शब्दापासून तयार झाला कोयरी हा शब्द आणि म्हणूनच या दागिन्याला नाव पडलं कोयरी तोडे. याची सुद्धा किंमत आणि परचेस डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. मूव्हिंग फॉरवर्ड, आता या डिझायनर लुक रिक्रिएशनमधली शेवटची गोष्ट आणि ती म्हणजे फुटवेअर. तर डिझायनर लुकमध्ये ॲक्ट्रेसने अशा ब्लॅक कलरच्या मोजडीज किंवा जुत्तीज घातल्यात आणि माझ्याकडे या ब्लॅक, रेड आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशन असलेल्या जुत्तीज ऑलरेडी होत्या आणि या जुत्तीज तुम्ही माझ्या अगदी सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये पाहिल्याचं तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही मला सुरुवातीपासून फॉलो करत असाल तर. आणि गंमत म्हणजे आजच्या लुकमध्ये त्या अगदी आहा मॅच होत आहेत. आणि मंडळी, विथ दिस आपलं डिझायनर लुकचं रिक्रिएशन तयार आहे. रॅम्पवर ॲक्ट्रेसवरती हा लुक कमाल दिसतोय आणि त्यात काहीच दुमत नाही. पण या रिक्रिएशन लुकमध्ये जेव्हा मी स्वतःला आरशात बघत होते, समहाऊ मला हा लुक थोडासा निस्तेज वाटत होता. असं वाटत होतं की काहीतरी मिसिंग आहे. अँड लाईक आय सेड वन्स, माझा सगळ्यात पहिला जो रिक्रिएशन व्हिडिओ होता दिवाळीचा, त्यात मी म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही कुठला डिझायनर आउटफिट रिक्रिएट करता, त्याची गंमतच ही असते की त्याला तुम्ही पर्सनल टच देता तुमचा स्वतःचा. त्या आउटफिटमध्ये, त्या लुकमध्ये तुम्ही स्वतःचा काहीतरी ॲड करता आणि तो छोटासा पर्सनल टच हीच त्या रिक्रिएशन व्हिडिओची खरी गंमत असते. आणि तो पर्सनल टच म्हणून या लुकमध्ये मी ॲड केली ही चंद्रकोर टिकली आणि हे पर्पल कलरचे मॅचिंग फ्लावर्स. आणि आता या एडिशन नंतर आपला हा लुक असा दिसतोय. इंडो वेस्टर्न ड्रेसेस आपण सगळेच जण बऱ्याच वर्षांपासून पाहत आलोय, वापरत सुद्धा आलोय. पण या पर्टिक्युलर आउटफिटमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन आउटफिटला वेस्टर्न टच आहे, विच इज द होल पॉइंट. आणि त्यामुळेच कदाचित हा आउटफिट माझ्यासाठी लव्ह ॲट फर्स्ट साईट होता. ऑलमोस्ट 0 बजेटमध्ये आपण हा एवढा सुंदर डिझायनर आउटफिट, रॉयल आउटफिट DIY केलाय, रिक्रिएट केलाय. अगदी एक एक करत आपण यात गोष्टी एकत्र आणल्यात. हा एक असा आउटफिट आहे की जो नातीपासून आजीपर्यंत सगळ्यांना आवडेल, प्रत्येक जनरेशन याच्याशी कनेक्ट करू शकेल. या संपूर्ण आउटफिटची हायलाईट हे स्टेटमेंट जॅकेट, जे आता तुम्ही पाहाल तर अजिबात वाटत नाही आहे की ते आपण DIY केलं आहे म्हणून. याचं लुक आणि फिनिशिंग, इट्स अ प्रिटी डिसेंट जॉब. मी तुमच्यासोबत या जॅकेटच्या मेकिंगची प्रोसेस शेअर केली नसती तर तुमचाही विश्वास बसला नसता की हे जॅकेट DIY केलेलं आहे म्हणून. आणि मला विचाराल तर त्यालाच तर खरं स्टायलिंग म्हणतात. या आउटफिटसाठी मी ते बनवलं, पण या आउटफिटच्या व्यतिरिक्तही बऱ्याच लुकसाठी कॅज्युअली सुद्धा मी हे नेहमी वापरू शकते. अपेक्षा करते यावर्षीचा हा दिवाळी स्पेशल मॉडर्न पेशवाई लुक तुम्हा सगळ्यांना आवडला असेल, व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल आणि तुम्हीही हा लुक रिक्रिएट करण्याचा प्रयत्न नक्की कराल. मी हा डिझायनर लुक माझ्या पद्धतीने रिक्रिएट केलाय. तुम्ही हा माझा रिक्रिएट केलेला लुक तुमच्या पद्धतीने रिक्रिएट करू शकता. रिक्रिएट केलाच तर मला इंस्टाग्रामवर टॅग करायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्की आवडेल. ही सिरीज म्हणजे फेस्टिव्ह सिरीज दिवाळी संपल्यानंतरही कंटिन्यू राहील. पुढचे काही आठवडे चॅनलवरती दिवाळी रिलेटेडच व्हिडिओज असतील, त्यामुळे स्टे ट्यून. आणि आता आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. आपण भेटू माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.